छगन भुजबळांना दंगली घडवायच्या आहेत। जरांगे पाटलांनी हा गंभीर आरोप केला। मराठ्यांनो तयार रहा, सुरुवात आपण करायची नाही असं आवाहन देखील जरांगे पाटलांनी केलंय। दंगली घडवण्यासाठी भुजबळ चिथावणी देतात असं जरांगे पाटलांचं म्हणणं आहे। तर दंगलीचा इशारा असेल तर राज्यासाठी गंभीर बाब असल्याचं देखील महत्त्वाचं विधान मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी केलंय। आता एकच सांगतो, अब जंग लगी तलवार पर अब धार लगानी होगी। कुछ लोग अपनी औकात भूल गए, शायद अपनी याद उन्हें लगी होगी। पुण्याच्या भाषणात छगन भुजबळ म्हणले, त्यांचं असं म्हणणं होतं की आता गंजल्या तलवारी त्या घासून ठेवा। मग ते शायरीच्या माध्यमातून असं कशाच्या माध्यमातून ह्यो इशारा डेंजर आहे, ह्यो इशारा डेंजर आहे की तलवारी गंजल्या त्या घासून ठेवा। याचा अर्थ त्याला बहुतेक मराठ्यांसंग दंगल घडून आणायची, जाती जाती तेढ निर्माण करायचा। मराठ्यांना फक्त माझं एकच आव्हान आहे, आपण शांततेत राहायचं, अगोदर सुरुवात आपण करायची नाही, पण आपणही तयार येणारा। मराठा हा कडवट आहे, भेणारा नाही। जर याने तसं काय प्रयोग केला आणि याने जर कोणा हत्यार वाटायचं काम केलं, दंगली घडायचा प्रयत्न जर केला, तर आपण हात बांधून बसायचं नाही। हे सगळे पुढारी हे जातीपातीमध्ये द्वेष पसरवून फक्त मतं हातात घेतील आणि बोळसटपणे हे मतं देतील देखील, पण हे त्यांच्या पुढच्या येणाऱ्या पिढ्या, म्हणजे मी काल तर ते एक कोणीतरी मला क्लिप पाठवली, त्याच्यामध्ये लहान लहान मुलं जातीवरनं बोलतात एकमेकांशी, आणि हा इशारा हे कधी बोललो होतो मी की हे सगळं शाळा कॉलेजपर्यंत जाणार हे प्रकरण, कळलं का? हे विष असं महाराष्ट्रामध्ये कधी नव्हतं। मला असं वाटतं हे जे जातीपातीचं विष घालवणारी जी लोक आहेत, महाराष्ट्राने यांना दूर ठेवलं पाहिजे। किती आवडलेलं काही असलं, किती आवडता पक्ष असेल ना, तर अजून आवडती व्यक्ती, पण असलं जर विष घालवणार असेल तर पुढच्या पिढ्यांनी कसं जगायचं, काय होणार महाराष्ट्राचं? आणि मी नेहमी सांगत आलो की जे उत्तर प्रदेश बिहारमध्ये ज्या प्रकारे सगळ्या गोष्टी सुरू आहेत, तसं महाराष्ट्रात उद्या सुरू होईल, खून खराबही होतील याच्यावरनं। भुजबळ काही म्हणजे जातीवादी नाहीत, ते सर्व समूहाचं, देशातील 400पेक्षा जास्त समूहाचं, म्हणजे 400पेक्षा जास्त जातींचं नेतृत्व करण्याचं काम करतात। जातीवादी कोण आहे हे सर्वांना माहिती आहे। जो एक जातीचं अनेक दिवसापासून एक जातीचं नेतृत्व करून त्या जातीसाठी घरांचे, लोकांच्या, ओबीसी समाजाच्या व्यवसायावर जाळपोळ करण्याची काम आली, घरावर जाळपोळ करण्याची काम, गाड्या फोडल्या, गाड्या जाळल्या, म्हणजे दंगली कोणाला करता येतात हे सर्व महाराष्ट्राला माहिती आहे। भुजबळांनी आजपर्यंत इतिहासात कधीही दंगली करण्याचं काम केलेलं नाही। त्यांनी लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।